माहितीये का, आमच्या शाळेच्या भिंतीवर ना आप्पासाहेबांचं नाव कोरलेलं आहे. आणि गुरुजी, तुम्ही त्याच शाळेत पीटी शिक्षक म्हणून शिकवलात. हाव, कसलं भारी आहे हे. हो, पण कल्पना, मी तेजप्रताप मक्तेदार आहे हे बाकी कोणाला सांगू नको. आपल्यातच ठेव. हा, नाही म्हणजे मी प्रेमनाथ पवार म्हणूनच शाळेत येणार आहे आणि मी तुमचा गुरुजीच असणार आहे, कळलं? फक्त हे कोणाला सांगू नको. आपलं टॉप सिक्रेट आहे असं समज. प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस. व्हेरी गुड. बरं गुरुजी, मी येऊ का? म्हणजे मला ना क्लासला जायला उशीर होतोय. चल, मी सोडतो तुला. ये. नाही नाही, मी जाईन. नक्की? हो. ठीक आहे, जा सामोर जा. बाय गुरुजी. बाय. बाय ताई. गुरुजी, काय ग, काय झालं? अगं, काय तू पण. येते. जा, सावकाश जा. जा. वैदी, तेजपापा, का खोटं बोललास? काय नाही, सगळं खरं खरं सांगितलंस मला. एका शब्दाने काही बोलला नाहीस तू. काय लपवलंस सगळं माझ्यापासून? वैदी ऐका माझं. वैदी, तुम्हाला राग येणं साहजिकच आहे, पण ह्या सगळ्याला ना बरीच कारण आहेत. तुम्हाला आठवतं, मला तुम्हाला गिफ्ट द्यायचं होतं, पण तुम्ही माझ्याकडनं गिफ्ट घ्यायलाच तयार नव्हता. का? कारण तुम्हाला माहींच्या पैशातनं गिफ्ट नको होतं म्हणून. तुम्ही मला म्हणला की मी गिफ्ट तेव्हाच घेईन जेव्हा ते स्वकष्टाचं असेल, स्व कमाईत नाही असेल, तुझं असेल. त्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे, माझ्या कमाईतनं स्वकष्टाचं गिफ्ट द्यायचंय म्हणून मी बिझनेस करायचं ठरवलं. लोन काढायला गेलं तर लोन कुणी द्यायला तयार होते? का? कारण मी माईंचा मुलगा आहे. अहो, मी हमाली केली हो. त्यांनी माझ्याकडनं काम करून घेतलं, पण पैशाने दिले. का? कारण मी माई साहेब मक्तेदारांचा मुलगा आहे. पण काय काय नाही केलं मी. पण तुम्ही मला माझ्यातल्या तेजप्रतापाची ओळख करून दिली. माझ्या भोवती जे काही माईंचं वलय आहे ना, त्याची जाणीव करून दिली. मग मी ठरवलं, स्वतःला शब्द दिला, आपल्याकडे टॅलेंट आहे, आपल्याला कबड्डी येते, ट्रॉफी आहेत, सर्टिफिकेट आहेत, म्हणून मग मी नोकरी करायचं ठरवलं. आणि स्वकष्टानं नोकरी मिळवली. यात माईंचा वशाला कुठंच नव्हता बरं का. मी जे काही केलं ते फक्त तुमच्यासाठी केलं. स्वकष्टाचं तुम्हाला गिफ्ट द्यायचं होतं म्हणून केलं. अरे हा, होय दे, मी तुमच्यासाठी गिफ्ट पण बघून ठेवलंय. हा, मी गिफ्ट बघून ठेवलंय चान्स. मी तुम्हाला गिफ्ट देणार आहे. एकदा का पगार झाला ना, मी लगेच तुम्हाला गिफ्ट देणार आहे. होय दे, हात जोडतो तुमच्या समोर.
ह्या वेळेला प्लीज प्लीज नाही म्हणू नका. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हो. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मी तुमच्यासाठी काय बी करू शकतो, काय बी. अहो, या अंगाला आग लावून पाण्यात उडी काय काय तुमच्यासाठी मी जीव पण देऊ शकतो. तेजप्रताप, काय चाललंय या घरामध्ये? म्हणजे आता आमच्याच घरात आम्हाला किंमत नाही का काय? कोण कुठली पोरगी काल नाही घरात आली, मक्तेदारांच्या घरातल्यांना घोळात घेते आणि सगळे तिच्या तालावर नाचतात. आम्हाला उडवाउडवीची उत्तर देतात, आम्हाला विचारत नाहीत. म्हणजे आता आमच्यापेक्षा ही उकिरड्यावरची पोर जास्त महत्वाची झाली का? माई बोलवलं तुम्ही? कोण कुठे तुमचा? कोण आहे माझ्याकडे. चुलीत घाला तो, ते तर विका, भंगारवाल्याला विका तो. किती वाजता बोलवलं होतं? कधी फोन केलं होतं तुम्हाला? कधी येताय तुम्ही? काय काय चाललंय? नाही वारंवार होतंय, काय प्रॉब्लेम आहे सांगा मला. काय काम झेपत नाहीये का? तुमचा पगार कमी होतोय तुम्हाला का? तर तुम्हाला पण सगळ्यांसारखाच आमचा कंटाळा येतोय. प्रॉब्लेम काय आहे तर सांगा, आणि तुम्हाला झेपत नसेल ना काम तर ते पण सांगा. दुसरा पे ठेवतो आम्ही बदलून. माई अहो असं काय बोलताय? ते बेलकरवाडीचे लोक आले होते बाहेर, आणि तुम्हीच म्हणालात ना की बंगल्यावर आलेला माणूस रिकामा हाती परत गेला नाही पाहिजे. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो बघत होतो मी, त्याच्यामुळे जरासा उशीर झाला. तेच म्हणजे आता तुम्हाला पण आमच्या प्रॉब्लेम पेक्षा दुसऱ्या लोकांचे प्रॉब्लेम मोठे वाटायला लागलेले आहेत. माई तसं नाही, म्हणजे शिकवा. नाही तर तुम्हीच राहिली होते, एकदा तुम्ही पण आम्हाला शिकवा. असं काय बोलताय तुम्ही? ते राहू दे, तेज प्रतापांना फोन करा, बघा कुठं आहेत ते बघा. हा आता फोन करा म्हटलं ना. करतो ना. एवढं याने नाही, याने फोन